आजच्या कहाणीचे नाव आहे न्यायप्रिय शिवाजी महाराज. शिवाजी महाराज केवळ युद्धातील पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते न्यायप्रिय आणि प्रजेचा खरा रक्षक होते. त्यांच्या राजवटीत कोणतीही व्यक्ती श्रीमंत असो की गरीब अन्यायग्रस्त झाली तर तिला न्याय मिळत असे. अशाच एका गोष्टीतून आपल्याला त्यांच्या न्यायबुद्धीचं दर्शन घडतं. रायगडाच्या पायथ्याशी वसलेलं एक लहानसं गाव सोनगाव. तिथे एक प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याचं नाव रामू. आपल्या लहानशा शेतात तो मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. 1 वर्ष पावसाने दगा दिला तरी रामूने कष्ट करून पीक उगमास आणलं होतं. असंच एक दिवस शिवाजी महाराजांचे एक सुभेदार आणि त्यांचे लवाजम त्या भागात फिरतीवर होते. ते त्या गावात आले आणि विश्रांतीसाठी रामूच्या शेतात तंबू ठोकले, घोडे बांधले, शेतातील पिकं तुडवून टाकली. रामूने विनंती केली, साहेब, हे माझं एकुलतं एक पीक आहे, यावर माझं कुटुंब अवलंबून आहे. पण सुभेदाराने दुर्लक्ष केलं. उलट त्याला धाक दाखवून हकलून लावलं. रामू खचला, पण त्याला आठवलं शिवाजी महाराज हे सर्वसामान्यांचं रक्षण करतात. मग तो रायगडाच्या दिशेने निघाला. अनेक दिवसांच्या पायपिटीनंतर तो महाराजांच्या दरबारात पोहोचला. रडत रडत त्याने आपली व्यथा सांगितली. महाराजांनी त्यांचं मनपूर्वक ऐकलं. त्यांच्या डोळ्यात संताप चमकला. त्यांनी तत्काळ खबऱ्यांना पाठवून चौकशी केली. काही वेळातच सत्य बाहेर आलं. सुभेदार दोषी होता. महाराजांनी लगेच दरबार भरवला. सुभेदाराला बोलवलं गेलं. तो अभिमानाने उभा होता. पण जेव्हा महाराजांनी त्याला विचारलं, तू गरीब शेतकऱ्याचं पीक नष्ट करून काय मिळवलंस, तेव्हा तो गप्प झाला. शिवाजी महाराजांनी कठोर आवाजात सांगितलं, राजा मोठा नसतो, न्याय मोठा असतो. तू प्रजेवर अन्याय केलास, आज तुला शिक्षा मिळेल. महाराजांनी त्या सुभेदाराच्या पदावरून हकालपट्टी केली आणि त्याच्याकडून नुकसान भरपाई वसूल करून रामूला दिली. एवढंच नव्हे तर रामूला पुन्हा शेतीसाठी मदतीचं आश्वासनही दिलं. ही घटना संपूर्ण प्रदेशात वाऱ्यासारखी पसरली. लोक म्हणू लागले, शिवरायांचं राज्य म्हणजे न्यायाचं राज्य. इथे कुणीही अन्याय सहन करत नाही. या कथेवरून आपल्याला असं समजतं, ही गोष्ट आपल्याला शिकवते की राजा हा प्रजेचा रक्षक असतो. सत्ता मिळाली म्हणजे मनमानी करण्याचा अधिकार मिळत नाही. शिवाजी महाराजांनी न्यायासाठी कोणतीही तडजोड केली नाही. गरीब शेतकऱ्यालाही त्यांनी आपल्या मुलासारखं मानलं. खरं नेतृत्व हे अधिकारात नाही तर जबाबदारीत असतं. हेच या गोष्टीमधून शिकायला मिळतं. जय भवानी, जय शिवाजी.